वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झाला। घरधाव कारनं समोरच्या कंटेनरला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये कारमधील 4 जण गंभीर जखमी आहेत, तर एक जण किरकोळ जखमी झालेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये भरधाव कार थेट शेतामध्ये घुसली। या अपघातामध्ये झाडाखाली बसलेली महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे। पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यान उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला। उद्यानाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेचे नेते दिलीप धोत्रेंनी आणि विरोधी नगरसेवकांनी केलेला आहे। नाशिकच्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि संचालकांच्या वादामुळे लिलाव बंद ठेवण्यात आला। याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सांगली जिल्ह्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडले। आंबा, केळी, द्राक्ष बागांसह मिरची पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। कांद्याला ओलावा लागू नये यासाठी शेतकरी कांद्यावरती ताडपत्री किंवा इतर आच्छादन घालून पिकाचं संरक्षण करत असल्याचे बोललं जातं। सांगलीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। एरोंडली, आरग तसंच मिरज पूर्व भागामध्ये पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। अनेक ठिकाणी राहती घरं पडल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। आमदार रोहित पवारांनी इतिहास संशोधक दिवंगत जयसिंगराव पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतली। जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांचं रोहित पवारांनी सांत्वन सुद्धा केलं। हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा परिसरामध्ये रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांनी नाराजीचा सूर उमटवलेला आहे। हे काम लवकरात लवकर सुरू करावं आणि नागरिकांच्या सोयीसुविधा तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं उघड्यावर बायोमेडिकल कचरा टाकणाऱ्या हॉस्पिटलवरती कारवाई केली आहे। 25,000चा दंड ठोठावून हॉस्पिटलकडून माफीनामा लिहून घेण्यात आलेला आहे। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरामधून सिलेंडरमधून गॅस गळती झाली। रेग्युलेटर बसवताना गॅस गळती झाली आणि त्या दिव्यामुळे घरामध्ये आगीचा भडका उठला। घटनेमध्ये पती पत्नी जखमी झाल्याचं चित्र आहे। कोल्हापुरातील आजरा इथं भिंत कोसळून प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। एक जुनं घर जेसीबीच्या सहाय्यानं पाडत असताना ही दुर्घटना घडली आहे। यामध्ये एक महिला गंभीररीत्या जखमी झाल्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये शहरातील प्रमुख बाजारपेठेचं नामकरण करण्याचा प्रस्ताव भाजपनं मांडला। औरंगपुरा बाजारपेठेचं नामकरण संभाजीपेठ करण्याचा प्रस्ताव हा करण्यात आलेला होता। ठाकरे गटाचे नगरसेवक रशीद मामू यांनी संभाजीपेठ नावाला विरोध केला आहे।